नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण लसावी आणि मसावी हे प्रकरण घेऊन आलेलो आहोत। लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक। लक्षात आलं? काहीच लक्षात आलं नाही, कारण लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय लक्षात आलं नाही, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय लक्षात आलं नाही। आणि आजपर्यंतचे जे YouTube वर चॅनल आज हे लसावी प्रकरण घेत आहेत ते डायरेक्ट जे काही MPSC न सरळ सेवा, बँकिंग, रेल्वे भरतीमध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत डायरेक्ट ते सोडवण्याचे वेगवेगळ्या ट्रिक असतील, पद्धती असतील, त्याला त्यांनी सोडवून दाखवलेला आहे। परंतु आपला जो काही आजचा वर्ग आहे, जो 5वीचा आहे, 8वी स्कॉलरशिप नवोदयचा विद्यार्थी आहे, त्याला डायरेक्ट आपण जर गणित दिलं आणि त्याला सांगितलं की ह्याला असं म्हणतात, हे अवयव असे आहेत, ह्या अवयवाचा गुणाकार केल्याच्या नंतर सामायिक आणि असामायिक अवयवाचा गुणाकार केला की लसावी येते, आणि सामायिक अवयव जे काही असतात ते मसावी असतात, असं जर आपण म्हटलं तर त्याला लक्षात येईल। परंतु आजपर्यंत ह्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही, परंतु आज आपण पाहणार आहोत, विद्यार्थ्याला समजूनही सांगणार आहोत, फक्त 2 मिनिट घेणार आहे। पहा, लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानातला लहान, सामायिक म्हणजे त्या ठिकाणी ती संख्या दोन्ही संख्येच्या पाड्यात असली पाहिजे, त्याला सामायिक असं म्हणतात। आणि विभाज्य म्हणजे भाज्य म्हणजे काय, आपण एकदा लहानपणी 4थीला गणित सोडवला असेल आणि असे नाव दिली असतील बघा आपल्याकडे, बघा हा भागाकार तुम्ही सोडवला, भागाकार वर येणारा जो असतो त्याला भागाकाराचं नाव दिलेलं होतं तुम्ही कधीतरी मराठी शाळेमध्ये शिकत असताना। ह्या ज्या संख्येला आपण भाग देतो त्याला भाजक असं म्हणतो, आणि ज्या संख्येला आपण भाग देतो त्याला भाज्य असं म्हणतात, खाली येणारी बाकी असते। लक्षात घ्या। परत इथं पण मी दिलेलं आहे, इथं एक दुसरी संख्या आहे 15, त्या 15 ला 3 ने काय केलं जातंय, भाग दिला जातो, म्हणजे देणारा काय 3 आहे, म्हणजे तो भाजक आहे, आणि ज्याला आपण भाग देतो त्याला भाज्य असं म्हणतात, बरोबर आहे। आणि वरती येणारा भागाकार, परत खाली येणारी जी काही बाकी असते ती बाकी आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे। मग इथं तुमच्या कुठेतरी लक्षात येतंय का की हे जे काही शब्द आहे, सर आम्हाला इथं कळालं, लघुत्तम म्हणजे लहान कळालं, सामायिक म्हणजे दोन्ही मध्ये सारखा, परंतु हे विभाज्य काही कळालं नाही, आणि सर हे विभाजक एक कळालं नाही, महत्तम म्हणजे मोठ्यातला मोठा आणि दोन्ही मध्ये सारखा असणारा, मोठ्यातला मोठा दोन्ही मध्ये सारखा असणारा, पण सर आम्हाला विभाजक कळालं नाही। आता परत तू इकडे ये, आता लक्षात घे, भाजक ज्यांना आपण भाग देतो त्याला भाजक म्हणतात, आणि ज्याला भाग दिला जातो त्याला भाज्य म्हणतात। म्हणजे लसावी मध्ये भाज्य आलेला आहे आणि मसावी मध्ये भाजक आलेला आहे। म्हणजे मसावी काय असते, 2 संख्येला भाग देत असते, आणि लक्षात घ्या लसावी म्हणजे काय, जी स्वतःला त्या ठिकाणी भागाकार करत असते, किंवा स्वतःचा त्या ठिकाणी 2 संख्येचा काय होत असते, सामायिक विभाज्य करण्यासाठी किंवा सामाजिक भाज्य करण्यासाठी त्यांचा पाडा आपल्याला म्हणावा लागतो, किंवा अवयव पद्धतीने आपल्याला काढावी लागते। म्हणजे भाज्य आणि भाजक या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील। ज्यानं भागाकार करतो, भाग देतो त्याला भाजक म्हणतात, आणि ज्याला भाग दिला जातो त्याला भाज्य म्हणतात। म्हणजे इथं मात्र 12 आणि हे 13 ह्या दोन्ही संख्या इथं दिलेल्या आहेत बघा, 12 आणि इथं 15 दिलेली आहे, ह्या 2 संख्या आहेत। ह्या 2 संख्याचा लघुत्तम म्हणजे लहानातला लहान, सामायिक म्हणजे दोन्ही मध्ये समान असणारा, आहे की नाही, सारखा भाज्य काढायचा आहे। आता भाज्य काढत असताना आपल्याला ह्या 2 संख्येचा टेबल म्हणावा लागेल, पाडा म्हणावा लागेल आपल्याला, आणि पाडा तयार करून ह्या दोन्ही संख्येनं अशी एक संख्या पाहिजे की तिला भाग गेला पाहिजे। लक्षात घ्या, इथं 12 आणि 15च्या पाड्यात अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला ह्या दोन्हीने भाग जातो, आणि ती संख्या लहानात लहान असली पाहिजे। बघा 12 पंचे 60, मी डायरेक्ट घेतो 12 पंचे 60 आणि 15 चोक 60, बरोबर आहे। ही अलीकडची संख्या आहे, त्याच्या अगोदर 24 येते, 12 दूनी 24, 12 36, 12 चोक 48, म्हणजे
मी परत लिहून देतो तुम्हाला, लहान लेकर आहेत. 12 दोन्ही 24, पाडा म्हणायचं 12 त्रिक 36, 12 चूक 48, 12 पंचे 60, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चूक 60. आता मला सांगा, दोन्ही भाज्ये हे दोन्ही काय आहेत, भाज्य आहेत. आणि या दोन्ही भाज्यामध्ये जर बघितलं आपण 60 ही संख्या सामायिक आहे, सारखी आहे. दोन्ही मध्ये काय आहे, सारखी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 12 आणि 15 या दोन संख्याने 60 या संख्येला भाग जातो. आणि 60 ही संख्या ही लहानात लहान आहे की ज्या संख्येला या दोन्हीने भाग जातो. आणखीन एक शेवटला संख्या आहे 120. 12 120 आणि 15 8 20चे आपल्याला ही 120. ह्या 120 ला सुद्धा ह्या 12 आणि 15 भाग जातो. परंतु ते काय म्हणतात, लसावी कशी असते, लहानात लहान सामायिक अवयव. इथं दोन सामायिक अवयव आले, एक 60 आलाय, 120 आलाय. 12 चे सामायिक अवयव आणि 15 चे सामायिक अवयव, एक 60 आलाय आणि एक 120 आलाय. परंतु आपल्याला 120 घ्यायचा नाही. 120 मोठ्यातली मोठी संख्या आहे. आपल्याला घ्यायची आहे कोणती, लहानातली लहान संख्या घ्यायची. ती लहानातली लहान संख्या 60 आहे. म्हणजे लघुत्तम सामायिक भाज्य, ज्या भाज्यामध्ये बघा भाज्य होते 12, ते भाज्य होते 15. या 15 आणि 12चा आपण पाडा तयार केलेला आहे. ही लसावी पाड्यावर काढली, पाडा तयार करून काढली. अवयव पद्धतीने सुद्धा आपल्याला शिकायची आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हे जे काही सामायिक अवयव आहे लघुत्तम, मला एवढं सांगायचं इथं होतं की लहानातला लहान भाज्य आपण या ठिकाणी शोधला, सामायिक शोधला आणि ते 60 आहे. आणि हे 60 ह्या दोन्ही संख्येच्या पाड्यात निघाले. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ही लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य हे झालं पाड्यानुसार. ठीक आहे. आता तुम्हाला हे झालं पाड्यानुसार. आता अवयव पद्धतीनं कसं काढायचं, तर 12 आणि या ठिकाणी 15 या दोन संख्याचा आपल्याला लसावी काढायचा असेल तर मला इथे एक सांगायचं तुम्हाला. बरेच जण लहानातल्या लहान संख्येनं काय करा म्हणतात, तुम्ही भागाकार करत राहा म्हणतात, बरोबर आहे. परंतु मला एकच सांगायचे, दोन संख्यात पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं भाग घाला, म्हणजे पुन्हा अडचण येणार नाही. आता इथं 12 आणि 15 ह्या दोन संख्या कोणत्या मोठ्या संख्येच्या पाड्यात येतो, पाडे येणं गरजेचं आहे. लसावी आणि मसावी जर आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला पाडे 30 10 300 पर्यंत येणं गरजेचं आहे, किमान 20 पर्यंत तरी येणं गरजेचे आहे. तर आपल्याला मसावी आणि लसावी काढता येईल, नाही तर काढता येणार नाही. लसावी मसावी हे प्रकरण सगळं पाड्यावर आहे. तुम्हाला पाडे पाठ पाहिजेत आणि त्याची अपेक्षा आता ही सगळ्यांनाच करणं गरजेचं आहे. आणि स्वतः तुम्ही सुद्धा ते पाडे करणं गरजेचं आहे. कारण 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांना तर सर्रास पाडे पाठ असतात. नंतर तरी आपण जसे जसे मोठे व्हायला लागतो तसं आपण काय करायला लागतो, पाडे विसरून जायला लागतो. पण तुमच्याकडून अपेक्षा ही धरावीच लागते, कारण तुम्हाला पाडे पाठच असतात. म्हणून आता इथं बघा, मोठ्यातली मोठी संख्या, मी इथं बारीक लहानातली लहान संख्या घेणारच नाही. ह्या दोन संख्येला सुरुवातीलाच मोठ्यातल्या मोठ्या संख्येने काय करायचंय, आपल्याला भाग द्यायचा आहे, त्याचे अवयव पाडायचे. आता बघा 12च्या पाड्यात आणि बघा 12 आणि 15 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत, मोठ्यातली मोठी संख्या कोणती मला सांगा. 2च्या पाड्यात आहेत का, 2 नाही. 2च्या पाड्यात 12 आहेत परंतु 15 नाही. आपल्याला दोन्ही संख्या पाहिजेत. सामायिक अवयव आपल्याला शोधायचा आहे, दोन्ही मध्ये असणारा. लक्षात आलं का, म्हणजे 2 नाही भाग जाणार नाही. परत 3 भाग घालून बघूया आपण. मोठ्यातली मोठी संख्या 3च्या पाड्यात 12 आहेत आणि 15च्या सुद्धा पाड्यात काय आहेत, त्या ठिकाणी 15च्या बघा 3च्या पाड्यात सुद्धा 12 आहेत आणि 3च्या पाड्यात सुद्धा 15 आहेत. म्हणजे 3 ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातोय. परंतु आपल्याला आता काय करायचंय, मोठ्यातली मोठी संख्या बघायची. आता 3 पेक्षा मोठी संख्या आहे का हो, जी की ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. 3च्या पेक्षा मोठी संख्या आहे का हो, जी दोन्ही संख्येला भाग जाईल. पाहून बघू. 4 4 त्रिकोण 12 आणि 40 चौक 16, म्हणजे 4च्या पाड्यात नाही. आता मला सांगा, 4च्या पाड्यात नाही म्हणजे 5च्या पाड्यात कुठून येणार आहे, येणारच नाही ना. म्हणून मला इथं एक लक्षात आलं, 3च अशी एक संख्या आहे की जी मोठ्यात मोठी आहे आणि हे दोन्ही संख्या तिच्या पाड्यात आहे. लक्षात आलं, 3 एक संख्या अशी आहे जी मोठ्यात मोठी आहे
आणि ह्या दोन्ही संख्या तिच्या पाड्यात आहेत. म्हणजे कशा? 3 चोक 12 आणि 3 पाची 15. आता इथे एक लक्षात घ्या, आता ह्या दोन संख्येला भाग जातो का? नाही. लक्षात घ्या, दोन संख्येला भाग जातो का? 2 नाही जात नाही, 3 नाही जात नाही, 4 नाही जात नाही, 5 नाही जात नाही. मग काहीच करायचं नाही. आज त्यांचे अवयव पडतात का? नाही पडत. दोन्हीचे एक साथ पडतात का? नाही पडत. तुम्ही म्हणता सर इथं 4 चे पडतात, 2 न द्या की भाग. नाही. ज्यावेळेस दोन्ही संख्येचे जर अवयव पडत असतील, किमान 2 संख्येचे तरी, उद्याच्याला एखादा आणखीन एक रकाना इकडे वाढेल, आणखीन एक संख्या वाढेल, त्याच्यापैकी कोणत्या तरी 2 संख्येचे अवयव पडत असतील तर 2 संख्येचे पाडायचे. कोणत्याही एका संख्येचे आपल्याला अवयव पाडायचे नाही. आता इथं आपल्याला जर विचारलं लसावी काढा, लसावी काढा, अवयव पद्धतीनं लसावी काढा. आता हे समजलं नसेल बऱ्याच जणाला, आणि हेही समजलं नसेल भाज्य. मी का सांगितलं, मला इथं सांगायचं होतं, हे भाज्य आणि हे भाजक ह्या शब्दाचा मला अर्थ सांगायचा होता, की जे आजपर्यंत मी शिकवताना किंवा शिकताना मला कधी कळाला नाही किंवा कोणी सांगताना मी पाहिलेला नाहीये. तर आपण इकडं लक्ष द्या, लसावी कसा काढायचा. तर लसावी काढण्याचं एक लक्षात घ्या, सामायिक अवयव कोणता आहे? तर 3 आहे. बरोबर आहे. सामायिक अवयव 3 आहे आणि असामायिक अवयव किती आहे? 4 आणि 5 आहे. म्हणजे लसावीचं सूत्र काय सांगितलंय? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव बरोबर लसावी. आता सामायिक अवयव म्हणजे 12 आणि 3 चा अवयव आपण 12 आणि 15 चा सामायिक अवयव 3 आहे. परंतु 4 आणि 5 ला या ठिकाणी कोणताच अवयव सामायिक नाहीये, म्हणून आपल्याला सामायिक अवयव कोणता आहे? 3 गुणिले असामायिक अवयव 4 गुणिले 5. या ठिकाणी आता आपण त्याचा गुणाकार करू. 3 चोक 12, 12 पंचे 60. आपलं उत्तर या ठिकाणी 60 आलेलं आहे. लक्षात घ्या, लसावी आपण इथं 2 पद्धतीने काढला. एक पाडा तयार करून काढला, भाज्याचा पाडा तयार केला, आणि एक आपण अवयव पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी लसावी काढलेला आहे. आपण इथं पाडा तयार केला, 12 चा पाडा तयार केला आणि 15 चा पाडा तयार केला. त्या दोन्ही मध्ये लहानातली लहान संख्या आपण घेतली, जी की दोन्हीच्याही पाड्यात आहे. इथं 60 संख्या आपल्याला मिळाली, जी की 12च्याही पाड्यात आहे आणि 15च्याही पाड्यात आहे, आणि ती आपण संख्या या ठिकाणी घेतली लहानातली लहान. 120 होती, पण ती मोठ्यातली मोठी होती. लसावी म्हणजे लघुत्तम, लहानातली लहान, म्हणून इथं आपण काय केलं? 60 हा लसावी केला. लक्षात आलं का? हे लसावी आपण काढलेला आहे. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपण लसावी इथं 60 काढला, एक सामायिक अवयव घेतला आणि 2 असामायिक अवयवांचा गुणाकार केला, 60 आला. 60 हा लसावी आला. मग इथं 60 लसावी आलेला आहे. मग मला कुणीतरी या ठिकाणी सांगा कमेंट करून, सर मसावी काय असेल? तर या ठिकाणी मसावी काय असेल? तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. आता इथं विभाजक काय? वागानं मी इथं सांगितलं, हे 3 ह्या संख्येला भागायलेत, 3 ह्या संख्येला भागायलेत, 3 ह्या 15 ला भागायलेत. इथं हे 3 ह्या 12 आणि 15 ला भाग दिलेत. ह्या 12 आणि 15 ला ह्या 3 न भाग गेलाय, म्हणजे या ठिकाणी हे 3 काय झाला? मसावी झाला, आणि म्हणून मसावी बरोबर 3 आहे. आणि हा मसावी मोठ्यात मोठा अंक 3च आहे. 4 न जातंय का भाग? नाही जात, कारण 4 च्या पाड्यात 12 आहेत परंतु 15 नाहीत. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या 12 आणि 15 ला भाग देणारी फक्त 3 आहे. परत एकदा नीट ऐका, मोठ्यातली मोठी संख्या जी 12 आणि 15 ला भाग देणारी कोणती आहे? 3 आहे, आणि म्हणून 3 ही मसावी आहे. तिचा अर्थ आहे महत्तम सामायिक विभाजक. या दोन्हीचा सामायिक विभाजक 3 आहे. विभाजक बघा, विभाजक महत्तम सामायिक विभाजक असा लक्षात येईल तुम्हाला. बघा, 3 मोठ्यातली मोठी संख्या आहे, बरोबर आहे, आणि म्हणून त्या 3 ना आपण काय केलं आहे? या ठिकाणी भागलेलं आहे, आणि म्हणून या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग गेलाय? ह्या 3 संख्येनं भाग गेलाय, आणि 3 ही मोठ्यातली मोठी संख्या आहे. मोठ्यातली मोठी, लक्षात आलं का? आणि म्हणून ही जी संख्या आहे ती मसावी आहे. म्हणजे या ठिकाणी एक आपल्या लक्षात आलं,
आपण मसावी काढला आणि आपण लसावी काढला, जी संख्या आहे बघा 12 आणि 15 ला भाग देणारी ती म्हणजे 3 आहे आणि ती मोठ्यातली मोठी आहे या ठिकाणी, म्हणून ती झाली मसावी. आणि सामायिक अवयव 3 आणि असामायिक अवयव 4 आणि 5 यांचा गुणाकार केला आणि वाघानो गुणाकार 60 आला, म्हणजे 12 आणि 15 यांचा लसावी 60 आणि 12 आणि 15 यांचा मसावी 3 आहे. लिहून घ्या. आता ह्या दोन संख्येचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे, तर आपण अवयव पद्धतीनेच काढणार आहोत. लक्षात घ्या, अवयव पद्धतीनं हे पहिलं गणित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. इथं सगळ्याला जर म्हटलं लसावी कसा, तर ह्याचा पाडा तयार करायचा 36 आणि 42 चा आपल्याला पाडा तयार करायला वेळ लागेल, त्याचा गुणाकार करायला वेळ लागेल, म्हणून अवयव पद्धत सुद्धा सोपी आहे आणि आपल्या 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे. म्हणून मला इथे एक सांगायचंय की 36 आणि 42 एवढं तरी आपल्याला माहिती आहे की ते कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत, बरोबर आहे. तर मला वाटतं इथे या ठिकाणी 6च्या पाड्यात आपल्याला पाहायला मिळतात 36 आणि 42. परत बघा आणखी कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत, तर 12 3 36 12 चौक 48 नाही, 18 2 36 आणि 18 3 54 18च्याही पाड्यात नाही. म्हणजे आता मला या ठिकाणी लक्षात आहे की 6च्या पाड्यात काय आहेत, दोन्ही संख्या पाड्यात आहेत आणि म्हणून ही मोठ्यातली मोठी संख्या आहे 6 की जिच्या पाड्यामध्ये 36 आणि 42 आहेत. 6 7 36 आणि 6 7 42. आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दोन्ही संख्येला भाग जातो त्याला काय म्हणतात, मसावी म्हणतात. 6 ही मोठ्यातली मोठी संख्या की ह्या दोन्ही संख्येला भाग गेला. आता खालच्या संख्येला भाग जातो का बाबा, नाही जात. जर जात असेल तर भाग द्यायचा आणि परत मग ज्या संख्येनं भाग गेलाय, उदाहरणार्थ देतो, अशा पद्धतीने संख्या आली असेल तर इथं जर 2 न भाग देत असतात तर व्यतिरिक्त 6 आणि 2 चौक 8, म्हणजे आपल्याला मसावी काढताना काय करावं लागेल, 6चा आणि 2चा गुणाकार करावा लागेल आणि 12 ही मसावी लिहावं लागेल. ज्या ज्या वेळेस 2 2 संख्येला भाग जर जात असेल किंवा 3 3 संख्येला एका संख्येनं भाग जात असेल, तिन्हीलाही जात असेल, दोन्हीलाही जात असेल, तर त्या ठिकाणी ते मसावी त्या ठिकाणी त्या संख्येचा आपल्याला करावा लागतो. इथं दोन्ही संख्येला 6 ना भाग गेलाय म्हणजे 6 काय झाला, या ठिकाणी मसावी झाला. सामायिक अवयव फक्त 6 आहेत. आता ह्याचे सामायिक अवयव पडतात का, नाही पडत. म्हणजे 6 आणि 7 चे सामायिक अवयव पडतात का, कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात आहेत का 6 7 नसणारच आहेत. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की इथं मसावी 6 आहे. मसावी त्या ठिकाणी किती आहे, 6 आहे. आता लसावी कसा असतो, लसावी काय, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव 6 आहे गुणिले असामायिक अवयव 6 आणि 7 आहेत, म्हणून 6 गुणिले 6 गुणिले 7, 6 7 42, 42 गुणिले 7, 7 2 14 4 हाताला 1, 7 चौक 28 आणि 29 294 हा लसावी आला. परत या ठिकाणी या दोन्ही संख्येला बघा 18 आणि 24, या दोन्ही संख्येला अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जातो किंवा अशी कोणती मोठी संख्या आहे की त्या संख्येमध्ये हे दोन्ही येतात, 18 आणि 24. बघा 6 येतात, 6च्या पाड्यात 18 आहेत आणि 6च्या पाड्यात 24 आहेत. 7च्या पाड्यात नाहीयेत, 8 त्रिक 24 आहेत पण 8च्या पाड्यात 18 नाहीयेत, म्हणून 6 त्रिक 18, 6 चौक 24. परत या ठिकाणी ह्या दोन्ही संख्येचा सामायिक अवयव कोणता आहे, 6 आहे, म्हणून मसावी. कारण अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या दोन्ही संख्येला भाग जातो, 6 संख्येनं भाग गेलेला आहे, म्हणून मसावी किती आहे, 6 आहे. आता लसावी कसा असतो, लसावी सामायिक आणि असामायिक अवयव. बघा लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक, म्हणजे सामायिक झाला 6, या दोन्हीला भाग गेला म्हणजे तो सामायिक, आणि 3 आणि 4 हे असामायिक अवयव आहेत, त्यांना कशानंच भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी या तिन्हीचा काय करायचा, आपल्याला गुणाकार करायचा. 6 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 6 त्रिक 18, 18 गुणिले 4, 18 1 18, 18 2 36,
18 त्रिक 54, 18 चौक 72 म्हणजे 72 हा काय झाला लसावी झाला. परत इथं 3 संख्या आलेल्या आहेत. आता परत 3 संख्येला अशी एक कोणती संख्या आहे की ह्या तिन्ही संख्येला तिने भाग जातो. तर बघा लसावी तुम्ही पाड्यावर म्हणतात 40 चा 60 चा 72 चा पाडा आपल्याला करायला वेळ लागेल. म्हणून आपण काय करू, आपण अवयव पद्धतीनेच या ठिकाणी लसावी मसावी काढत जाऊ. जी सोपा आहे, जो 17 20 25 30 पर्यंतचे जे पाडे आहेत त्यांचा आपल्याला पाडा तयार करता येईल, कारण ते पाडे आपल्याला पाठ असतात. परंतु अशा संख्येचे पाडे आपल्याला पाठ नसतात. अवयव पद्धत ही सोपी आहे. तर बघा आता 40 60 आणि 72 हे कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत, परंतु ती मोठ्यातली मोठी संख्या बघायची. म्हणजे 10 चौक 40 10 5 10 या संख्येच्या पाड्यात येणार नाही, कारण 10 ची कसोटी सांगते काय एकक स्थानी शून्य पाहिजे, म्हणजे इथं नाहीये. बरोबर आहे. त्यानंतर आता 45 8 48 38 पण 8 पण नाही. त्यानंतर 12च्याही पाड्यात नाही. तर पहा 4च्या पाड्यामध्ये मला पाहायला मिळतात इथं 4च्या पाड्यामध्ये. तर बघा 4 1 4 0 4 4 1 4 4 5 20. त्याच्यानंतर 4 1 4 उरले 3 4 8 32. म्हणजे 4 या संख्येच्या पाड्यात आपल्याला 40 60 72 ह्या ठिकाणी दिसले. आपण त्याला भाग दिला 10 15 18 आले. आता मला सांगा या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येला भाग जातय का, नाही जात. मग अशी संख्या बघा 2 संख्येला जातय का, जातय. 2 कमीत कमी 2 चा गट पाहिजे, 2 संख्येचा तरी गट पाहिजे तर आपण भागाकार देऊ. आता 2 म्हणजे आता मसावी किती आला पहिल्यांदा लिहून टाकू आपण. मसावी हा मसावीला लिहून टाकू, कारण मसावी जर त्या ठिकाणी 3 संख्या दिल्या 3 ला जर भाग केला तर ती मसावी असते. म्हणून इथं 3 ला जात नाही, म्हणजे मसावी 4च आहे. मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे 4, की ज्या या तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे 4 न 3 ला गेला, इथं जात नाहीये. म्हणून त्या ठिकाणी त्याचे अवयव पडणार नाही, ते सामायिक अवयवामध्ये धरल्या जाणार नाही. म्हणून 4 मसावी आहे. आता आपण लसावी करण्यासाठी आणखीन भाग देऊया. तर इथे बघा 10 आणि 18 हे किंवा 15 आणि 18 15 आणि 18 बघा 3 च्या पाड्यात आहे. आणि 10 आणि 18 जरी केलं तरी तसं आहे, 2 न भाग द्यावा लागेल, परत 3 न द्यावा लागेल आपल्याला. म्हणून 10 ला 10 3 5 15 3 सख 18. परत आणखीन 2 न 2 संख्येला भाग जातो. कमीत कमी 2 संख्या पाहिजेत. 2 पंचे 10 5 जशाला तसे 2 त्रिक 6. परत 2 संख्येला भाग जातो, 5 न भाग जातो, 5 1 5 3 1 3 3 ला 3 जशाला. आता जातो कोणत्या संख्येला भाग नाही. आता लसावी बरोबर काय, लसावी बरोबर सामायिक अवयव कोणते 4 गुणिले असामायिक अवयव किती आहेत बघा. असामायिक अवयव हो काही पहा, असामायिक अवयव एवढे आणि सामायिक अवयव लक्षात आलं का. हे सामायिक अवयव म्हणजे कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला, हे सामायिक अवयव. आणि हे असामायिक अवयव, बरोबर आहे. इकडच्या रकान्याचे सामायिक अवयव असतात. मग तुम्ही म्हणता सर ही मसावी का नाही, कारण बाबा हे जे 3 आहेत आणि हे जे 2 आहेत, हे जे 5 आहेत, ह्यांनी फक्त 2 संख्येला भाग गेला, 2 संख्येला काय केला भाग गेलाय. म्हणून हे सामायिक आहेत, परंतु हे तिन्ही संख्येचे सामायिक नाही, हे 2 संख्येचे सामायिक आहेत. म्हणून सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव घ्या 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 3. परत मी इथे लिहून घेतो. लसावी बरोबर सामायिक अवयव 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 1 1 3. 3 घेऊ आपण डायरेक्ट. 4 त्रिकोण 12 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. 12 दोन्ही 24 गुणिले 5 गुणिले 3. 5 चौक 20 5 दोन्ही 10 120. 24 5 120 आणि 120 गुणिले 3 बरोबर 12 त्रिक 36 360. लसावी किती आला 360 आणि मसावी किती आहे 4 आहे. म्हणजे या गणितात सुद्धा आपण पहिल्या पद्धतीने अवयव पद्धतीने सोडवलं. परत इथं या. आता इथं सुद्धा बघा 25 75 100. इथं बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की 25 चा भाग जातो.
बरोबर आहे. 25च्या पाड्यात 25 आहेत, 75 आहेत, 100 आहेत. 25 एक 25, 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती? 25 आहे. खाली 3 संख्या आहेत त्याला भाग जातो का? नाही. म्हणून आता काय भाग द्यायची गरज आहे का? नाही. म्हणून मसावी बघा, पहिल्यांदा मसावी शोधायची. तिन्ही भाग गेला, तिन्ही संख्येला भाग गेला, मी मसावी बरोबर 25 देणार, कारण खाली जातच नाही. आणि परत खाली बघितलं तर कोणते दोन सामायिक अवयव दिसत नाहीत, त्यांचे अवयव पडत नाहीत, म्हणजे तेही आता त्या ठिकाणी अवयव पडायची गरज नाही. डायरेक्ट आता लसावी लिहायची. सामायिक अवयव किती आहेत? 25. 25 गुणिले असामायिक अवयव, असामायिक अवयव हो का, हे 3 आहे. बरोबर आहे. 1 गुणिले 3 गुणिले 4, बरोबर आहे. 25 गुणिले 12, 12 पंचे 60, 60 ला 0 हातच्याले 6, 12 दुनी 24, 24 आणि 7 30, लसावी बरोबर 300. परत 4 संख्येचे या ठिकाणी लसावी मसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा इथं सगळ्यात शेवटी बघा 0 5 0 5, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या असते त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ही 5 ची कसोटी आहे, म्हणून 5 न भाग जातो. 5 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 40. आता मला सांगा, वरच्या चारही संख्येला 5 न भाग गेलाय, म्हणून मसावी मी किती देणार? मसावी बरोबर 5. आता खालच्या संख्येला भाग जातो का चारही संख्येला? नाही जात. म्हणून या ठिकाणी चारही संख्येला भाग घालणारा अंक कोणता आहे? 5 आहे. म्हणून मोठ्यात मोठी संख्या 5 आहे, म्हणून महत्तम सामायिक विभाजक मी 5 देणार आणि मसावी 5. आता इथं मात्र मी काय करणार? चारीला भाग जात नाही जात, पण 2 2 ला जाते ना बघा. 8 6 आणि 8 ला जाते. किती न जाते? 2 न जाते. म्हणून कारण 5 व्यतिरिक्त 6 7 बेचोक 8. आता मात्र ह्या चारही संख्येला भाग जात नाही. हे असामायिक अवयव आणि हे 2 सामायिक अवयव आणि असामायिक अवयवाचा आपल्याला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. म्हणजे लसावी बरोबर सामायिक अवयव 5 गुणिले 2, लक्षात घ्या 5 दोन्ही 10, बरोबर जरी लिहिलं तरी काय हरकत नाही. असामायिक अवयव कोणते कोणते? 5 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 4, 5 त्रिक 15 गुणिले 7 गुणिले 4, 15 5 75 95 90 95 5 105 गुणिले 4, तर 420 गुणिले इकडचे 10 बरोबर 4200, बरोबर 4200 ही काय झाली? लसावी झाली. हे सगळे गणित लिहून घ्या, सराव करा, आणि ह्याच्यावर आता जे काही शाब्दिक उदाहरण येतात, बेलचं, त्याच्यानंतर राऊंडचं, आणि त्याच्यानंतर परत एकदा, पुन्हा एकदा असे शब्द येऊन बेल असेल, प्रभात फेरी असेल, रनिंग असेल, असे जे काही गणित आहेत ते शाब्दिक गणित आपण 2-4 घेणार आहोत. पहिल्यांदा हे गणित सोडून घ्या, आणि या मसावीवर आणखीन जर आणखीन तुम्हाला कळत नसेल तर आपला ऑफलाईनचा व्हिडिओ आहे, ऑफलाईनची जी काही ट्युशन आहे त्यामध्ये सुद्धा आपण घेणार आहोत. हे लिहून घ्या. शाब्दिक उदाहरण आपल्याला पाहायचे आहे. आता हे गणित जे आपण घेतलेलं आहे हे आपल्या नवोदयच्या पुस्तकामधलं गणित आहे, 5वीच्या. तर बघा, एक बेल 4 मिनिटाला एकदा वाजते आणि दुसरी बेल 6 मिनिटाला एकदा वाजते. तर सकाळी दोन्ही बेल एकत्र सेट केल्या, तर सकाळी दोन्ही बेल एकत्र सेट केल्या, इथं राहिलं सकाळी 8 वाजता. बघा, सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्या, तर 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील? हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर या ठिकाणी कोपऱ्यात मी काय लिहून दिले ते लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेस बेलचं गणित येईल, रेस असेल, सिग्नल असेल, किंवा गणितामध्ये पुन्हा एकत्र येणे, एकत्र भेटणे यासारखे जर शब्द येत असतील तर त्याचा नेहमी काय करायचा असतो? लसावी काढायचा असतो. बघा,
बेल असेल, रेस असेल, सिग्नल असेल, पुन्हा एकत्र येणे किंवा भेटणे, अशा जर शब्दाचा बघा एकत्र एकत्र सेट केल्या, बेल काय केल्या एकत्र सेट केल्या, आणि म्हणून ज्या ज्या वेळेस असं पुन्हा भेटतील, एकत्र येतील, बेल असेल, रेस असेल, सिग्नल असेल, अशा गोष्टी जर परत परत आपल्याला या शब्दावरून येत असतील तर त्याचा एलसीएम काढायचा, त्याचा लसावी काढायचा. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा. एखादी बेल असेल, रेस असेल, सिग्नल असेल, परत पुन्हा एकत्र येतील, एकत्र वाचतील, अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर त्याचा नेहमी लसावी काढायचा. तर बघा इथं काय म्हटले, एक बेल धर किती मिनिटाला वाजते 4 मिनिटाला, एक बेल किती मिनिटाला वाजते 4 मिनिटाला, दुसरी बेल किती मिनिटाला वाजते 6 मिनिटाला. तर सकाळी किती वाजता बेल स्टार्ट केल्या किंवा सेट केल्या, तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्रित सेट केल्या. किती वाजता? 8 वाजता काय केल्या? सेट केल्या. तर पहा अगोदर आपण ह्याचा लसावी काढू. आता ही लहान संख्या, ह्याचा पाडा जरी केला तरी आपल्याला लसावी येते. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, तर 4 सक 24 आणि 6 चौक 24. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी पाडा जरी पाठ केल्याच्या नंतर कळतो की हा 24 आहे. किती आहे? 24 आहे. परंतु आपण आपल्या अवयव पद्धतीने काढूया. तर अवयव पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या भाग घालणारी 2 आहे, बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. तर या ठिकाणी मसावी किती आहे? 2 आहे. कारण बघा इथं मसावी आपल्याला शिकायचं नाही, परंतु आपल्या लक्षात आला पाहिजे याचा मसावी किती आहे? 2 आहे. आणि लसावी कोणता? हे सामायिक विभाजक आहे. आणि असामायिक किती आहे? ही आहे. म्हणजे सामायिक आणि असामायिकाचा गुणाकार म्हणजे लसावी आहे 2 गुणिले 2 गुणिले 3, बे दोन्ही 4, 4 गुणिले 3 बरोबर 12. किती आलं? 12. लक्षात घ्या, हे आपण काढले 12 मिनिटांनी. किती मिनिटांनी? 12 मिनिटांनी त्या परत एकदा वाजतील. एक बेल 4 मिनिटांनी वाजते, दुसरी बेल 6 मिनिटांनी वाजते. तर दोन्ही बेल एकत्रित सेट केल्या किंवा दोन्ही बेल एकत्रित वाजण्यासाठी किती मिनिटांनी एकत्र वाजतात? 12 मिनिटांनी एकत्र वाजतात. कारण गणित मिनिटांमधले, इथं जर सेकंदावर दिलं असेल तर आपण सेकंदावर काढलं असतं. परंतु ह्या दोन्ही बेल किती मिनिटाला एकदा वाजतात? 12 मिनिटाला एकदा वाजतात. परंतु त्यांनी बघा सकाळी 8 वाजता ह्या दोन्ही बेल काय केल्या? एकत्रित सेट केल्या. अशा दोन्ही घड्याळी घेतल्या, एकत्रित सेट केल्या, आणि सेट करून काय केलं? 10 वाजेपर्यंत. किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. मग ह्या किती वेळा वाजल्या असतील? आता एकदा वाजण्यासाठी किती मिनिटं लागतात? 12 मिनिटं. आता 8 आणि 10 मध्ये किती तास आहे? 2 तास. बरोबर आहे, 2 तास. आणि एका तासाला मिनिटं किती असतात? 60 मिनिटं असतात. बरोबर. 2 तासाची किती झाली? बेसकून 12. किती झाले? 120 मिनिटं झाली. बरोबर आहे. किती मिनिटं? 120 मिनिटं झाले. आणि एक दोन्ही बेल एकदा वाजण्यासाठी किती मिनिटाला एकदा वाजतात? 12 मिनिटाला. म्हणून 12 120 भागिले 12, 12 एक 12. किती आले? या ठिकाणी 1 आला, उरले 10. म्हणजे 12 मिनिटांनी दोन्ही बेल एकदा वाजतात. तर 2 तासामध्ये ह्या ज्या बेली आहेत ह्या 10 वेळा वाजणार आहेत. किती वेळा वाजणार आहेत? 10 वेळा. ऑप्शन मध्ये 10 हे उत्तर आहे. तर आपल्याला काय करायचंय? क्लिक करायचंय आणि या ठिकाणी 10 ला राईट करायचं आहे. प्रश्न काय विचारला होता? एक बेल 4 मिनिटाला वाजते, दुसरी बेल 6 मिनिटाला वाजते, आणि दोन्ही बेल एकत्रित 8 वाजता सेट केल्या. एकत्रित बेल 8 वाजता सेट केल्या आणि त्या सेट करून 8 ते 10 वाजेपर्यंत किती वाजले असतात? आपण एकच केलं, 4 आणि 6 चा लसावी काढला, तो 12 आला. आणि 12 हे मिनिट, 12 लसावी आला, म्हणजे 12 मिनिटाला दोन्ही बेल एकदाच वाजतात. तर 120 मिनिटांमध्ये त्या बेल किती वाजता म्हणजे किती वेळा वाजल्या जातील? तर 10 वेळा वाजतील. म्हणून 12 गुणिले 10 जरी केलं तर 120 मिनिटं होतात. अशा पद्धतीने हे गणित आपलं या ठिकाणी घेतलेलं आहे. राहिलेले गणित आपण उद्याच्याला पाहू. आणि आजच्या दिवसापुरता एवढाच. हा लसावी मसावी जर कळत नसेल, कुठं चुकलं असेल तर कमेंट करा. आपण परत त्या पद्धतीने सुद्धा सोडवायला या ठिकाणी परत येऊ. परंतु हा जो काही टॉपिक आहे तो आपला कायमचा सोपा आपल्याला करायचा आहे. काही अवघड नाही. अवयव पद्धतीने काढू,
आणि पाडेपाठ करून सुद्धा लसावी आपण काढू. ठीक आहे, धन्यवाद.